ओंकार बाळासाहेब दाते, मयूर सुदाम कदम, राहुल विजय दिघे, संगमनेर महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर, संगमनेर HSC कॉलेज, BGP सह्याद्री कॉलेज। 12वी ही कोळाळेमधून केली, श्री गणेश ज्युनियर कॉलेज। हा माझा दुसरा अटेम्प्ट होता आणि नीटचा स्कोअर हा दुसऱ्या अटेम्प्टचा 170। माझा पहिलाच अटेम्प्ट होता आणि नीटमध्ये 321। नीटचा स्कोअर 391 होता। हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे। रशियामध्ये मला चांगलं वाटलं बाकी देशांपेक्षा। शिक्षण हे भारतासारखंच आहे रशियामध्ये, नंतर तिथले जे प्रॅक्टिकल्स आहे ते थोडे मला सेम वाटले। एन्व्हायरमेंट आणि सेफ्टीमुळे एज्युकेशनची क्वालिटी। रशिया मेडिकली स्पेशल MBBSच्या क्रायटेरियानुसार MBBS साठी चांगले लॉज किंवा काही प्रॉब्लेमॅटिक काहीच येणार नाही याच्या थ्रू। आणि फॉरेन MBBS करायचं म्हणलं तर पहिलं नाव रशियाचंच येतं आणि हे आधीपासून चालत आलं आहे, त्याच्यामुळे मला विश्वास होता। जसं त्याच्या नावातच आहे की फेडरल युनिव्हर्सिटी ही बेस्ट असते स्टेटपेक्षा। आणि मला रशियामध्ये गेलो आहे तर कमीत कमी बेस्ट ज्या प्राईज रेंजमध्ये मला भेटत होती ती IKBFU होती, म्हणून IKBFU चूज केली। मी थोडं माहिती घेतली, मग मला चांगलं वाटलं। मित्र समजूनच गाईड केलं। ट्रस्ट डेफिनेटली सगळ्यात जास्त मदत माझी त्यांनीच केली। ज्या प्रकारे ते बोलता, ज्या प्रकारे ते समजावता, एखाद्या मुलाला वडील जसं गाईड करतात त्याप्रमाणे। AKEC मेनली मी याच्यासाठी चूज केलं की मोर ट्रान्सपरंट, मला जे उत्तर हवे होते ते मला भेटले, त्याच्यामुळं फॅमिलीचा सपोर्ट होता। तर माझ्या मम्मीलाच थोडं हे झालं, पण मी ते हे करून घेतलं। माझे फॅमिली मेंबर्स हे फुल सपोर्ट होते, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आला मला त्या बाबतीत। डेफिनेटली ती चॅलेंजिंग होती। बाहेरच्या युनिव्हर्सिटीने सेट केली होती म्हणून काही प्रश्न मला बाहेरचे पण नाही जमले, पण मी माझा पूर्ण प्रयोग केला बुद्धीचा। की चांगली आहे ती आणि आपलं फ्रेंडली हे ठेवतात। जर आपल्याला काही गरज पडली तर ते फोन बिनवर चांगले हे करतात। ज्या गोष्टीमुळे मी AKECला चूज केलं त्याच्यामुळेच मी तुम्हाला रेकमेंड करेन, जी ट्रान्सपरन्सी, जी क्लिअर कट मला विजन त्यांच्यात दिसलं आणि जे कॉलेजचे चॉईसेस ते देता बाकीच्या एजन्सीपेक्षा, त्याच्यामुळे मी AKECला चूज केलं। रिपीटच करू नका, पहिले जेवढे मार्क आहे त्यावरच हे करा आणि जर नाहीच भेटले इंडियामध्ये तर ॲब्रॉड चांगलंच। त्यांची चॉईस आहे ऑब्व्हियसली रिपीट करायचं की नाही, पण फॉरेन एज्युकेशन इज बेटर दॅन इंडिया। आता रिपीट करायचा डिसिजन घेतला आहे तर पूर्ण वर्ष किंवा जेवढा टाईम तुमच्याकडे आहे तर पूर्ण द्या, बाकीचा काही विचार न करता। जेव्हा नीटचा पेपर होईल संपन्न त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर साहजिक भेटून जाईल मार्क्सच्या बेसिसवर। त्याची तयारी पण केलेली, मनाने पण आणि हाताने पण, त्याच्यामुळे टेन्शन नाही।